आणि आताची मोठी बातमी आहे, रावेरमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक पक्षानं आदेश दिलेला आहे असं म्हणतायत एकनाथ खडसे। रावेरची जागा शरद पवार गटाला मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे असंही खडसेंनी म्हटलंय। मवियाच्या जागा वाटपाचा निर्णय हा पुढील 15 दिवसांमध्ये होणार आहे असंही खडसेंनी स्पष्ट केलंय। तर रावेरची जागा ही शरद पवार गटाला मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल असंही एकनाथ खडसे म्हणाले। महाविकास आघाडीचा जो जागा वाटपचा तिढा आहे हा सुटला नाही, महाविकास आघाडीचा जागा वाटपचा तिढा वगैरे नाही आहे। जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मला वाटतं की 15 दिवसाच्या आत महाविकास आघाडीच्या ह्या जागांच्या संदर्भातला निर्णय होईल। महायुतीने 45पेक्षा अधिकच्या जागा जिंकू असा दावा केलेला आहे। बरं झालं त्याने 48 जागा जिंकू असं सांगितलं नाही। 3 जागा कुणासाठी सोडल्या मला माहिती नाही। पवार साहेबांनी आपल्या लोकसभेसंदर्भात पुढे केल्याचं सांगलं आता लोकसभा निवडणूक लढणार आहात का? लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाची ही NCPला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि NCPला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे। तब्येतीचं एक कारण माझं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे। परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे। रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।